नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा फिजिक्स बाय अमोल सर। तर बाळांनो बघा रे, आपण लास्ट लेक्चर मध्ये कुठपर्यंत पोर्शन कव्हर केला होता, तर मेजरमेंट ऑफ प्रेशर पर्यंत पोर्शन कव्हर केलेला होता। त्याच्या नोट्स पण तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली होती। बाळांनो तुम्हाला करायचं काय असते रे, बघा अभ्यास जर चांगल्या प्रकारे करायचा आहे बाळांनो, तर तुम्हाला सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे। व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या नोट्स तुम्हाला दिलेले आहेत त्या नोट्सला प्रॉपरली वाचायचं आहे, लाईन टू लाईन वाचायचं, समजायचं आहे। ओके, तेवढं केल्यावर बाळा तुम्हाला एक पण कन्सेप्ट नाही राहणार की जो तुम्हाला समजणार नाही। ओके, एवढंच करायचं आहे बाळांनो आणि सामोर चालायचं आहे। ओके, सोबत आता सर आम्ही जे केलेलं आहे ते समजलेलं आहे, वाचलेलं आहे, आम्हाला समजलेलं पण आहे, बट सर ते लक्षात नाही राहत दुसऱ्या दिवशी। तर बाळांनो त्यासाठी तुम्हाला रिवाइज करत राहायचं आहे थोडा। ओके, झालेल्या पोर्शनला रिवाइज करत राहायचं, अदरवाइज विसरून जाणार तुम्ही, मग पुन्हा तुम्हाला बघण्याची आवश्यकता पडेल। ओके, तर बाळांनो अशा प्रकारे नाही करायचं, थोडा रिवाइज करत राहायचा किंवा कुठेतरी नोट्स दिलेल्या आहेत तुम्हाला त्या नोट्सला बघत राहायचं। ओके चला, आणि व्हिडिओजला कंटिन्युअसली बघत राहायचं, सो दॅट तुमच्याकडून जे काय होणार नाही की पेंडिंग काम राहणार नाही, तुमचा वर्कलोड वाढणार आहे तुमचा। ओके चला, कारण बाळांनो आपल्याला करायचं काय रे, तर हळूहळू तुमचा जो माइंड मध्ये असलेला स्ट्रेस आहे त्याला आपण कमी करणार आहोत। कशा प्रकारे, तर जसं सामोर जाणार तुमचा लोड जो आहे तो कमी करत जायचा आपल्याला। ओके चला रे, तर बाळांनो चालू करतोय। आजचा टॉपिक आहे आपला, काल आपण प्रेशरच्या मेजरमेंट पर्यंतचे टॉपिक कव्हर केले होते सेकंड चॅप्टरचे। आज आपण सामोरचा थेरोटिकल पोर्शन कंप्लीट करणार आहोत। काय आहे तर बाळांनो, सामोर आहे सरफेस टेन्शन। काय रे, सरफेस टेन्शन। चला बाळांनो, सरफेस टेन्शन। ओके, तर बाळांनो सरफेस टेन्शनला आपण डिनोट करणार आहे कॅपिटल टी ने। कशाने डिनोट करत आहोत सरफेस टेन्शनला? हा कॅपिटल टी म्हणजेच काय आहे बाळांनो, तर मग सरफेस टेन्शन आहे। क्लिअर आहे का आयडिया? हो सर। ओके चला बाळांनो बघा रे, आपण लास्ट चॅप्टर मध्ये कॅपिटल टी ला पिरियड पण म्हटलेला होता, या चॅप्टर मध्ये कॅपिटल टी ला सरफेस टेन्शन म्हणत आहोत। तर बाळांनो अशा प्रकारे येणार आहे। ओके, तर बाळांनो तुम्हाला काय समजायचं आहे की जर सेकंड चॅप्टर आहे तर टी म्हणजे सरफेस टेन्शन होते, फर्स्ट चॅप्टर होता तेव्हा टी म्हणजे काय होता रे, पिरियड होता। ओके बाळांनो, तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, किंवा कुठे कोणाला काय म्हणायचं हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, कोणत्या चॅप्टर मध्ये कोण म्हणजे काय आहे हे लक्षात ठेवावं लागेल। ओके चला बाळांनो, तर जास्त काही डिफिकल्ट नाही, अभ्यास कराल तर सगळं पॉसिबल आहे। ओके चला बाळांनो, तर काय रे सरफेस टेन्शन। आता होते काय सरफेस टेन्शन म्हणजे, तर बाळांनो बघा रे, हे काय करतो मी, बघा समजून सांगतो डायरेक्टली। एक कंटेनर घेतो, चला ठीक आहे, कंटेनर घेतला किंवा एखादा आपण काय घेतला रे, भांडा घेतला बाळांनो, ठीक आहे। यामध्ये आता लिक्विड आहे समजा किंवा वॉटर आहे, कंटेनर मध्ये काय टाकला रे, वॉटर आहे समजा, इथपर्यंत याला वॉटर घेतला आपण या कंटेनर मध्ये। चला तर बाळांनो होत काय, काही गोष्टी समजून सांगतो, समजायच्या आहेत, एकदम सोपी प्रकारे समजायचं, काहीच कठीण नाही यामध्ये। ओके चलो प्यारे बच्चो लक्ष द्या। ओके, काय केलं रे, एका कंटेनर मध्ये आपण लिक्विड घेतलेला आहे, वॉटर घेतलेला आहे समजा। तर वॉटर जो आहे इथून बघा, इथून पूर्णपणे इथपर्यंत भरलेला आहे, सॉरी इथपर्यंत भरलेला आहे, बघा इथपर्यंत भरलेला आहे। हे जे लाईन काढत आहोत बाळांनो दिसत आहे का, लाईन म्हणजेच काय रे, हे फ्री सरफेस आहे लिक्विडचा। आता सर फ्री सरफेस म्हणजे काय होणार की बघा रे, इथे हा जो पोर्शन आहे हा एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे सर ना, या कंटेनरच्या लिक्विड, इथे लिक्विड झाला, लिक्विडच्या वर काय बाळांनो, एअर आहे की नाही आहे? तर जे एअर आहे, एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो असलेला लिक्विडचा सरफेस आहे त्याला काय म्हणणार आपण, फ्री सरफेस म्हणणार। तर या फ्री सरफेसवर एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची। आपण सांगा लिक्विड आहे, वॉटर आहे, कंटेनर मध्ये वॉटर घेतला, वॉटरच्या फ्री सरफेस म्हणजे जो एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये, इकडे काय बाळांनो, इकडे काय रे, एअर आहे। तर वॉटरचा हा अपर सरफेस जो काय रे, एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्या सरफेसला आपण फ्री सरफेस म्हणणार। आणि करायचं काय, तर एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची आहे। ही इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली आपण ना कुठे, तर फ्री सरफेसवर, लिक्विडच्या फ्री सरफेसवर काय केली, एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली। आता इमॅजिनरी लाईन का म्हटलंय सर, तर बाळांनो लिक्विड आहे, लिक्विडवर लाईन ड्रॉ करू शकणार आहे का, नाही, तर इमॅजिनरी लाईन आहे, मग ते लिक्विडच्या अपर सरफेसवर एक फ्री सरफेसवर काय केलेलं आहे, इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेली आहे। आता त्या इमॅजिनरी लाईनच्या दोन्ही साइडवर लागणारा जो टेंजेन्शियल फोर्स राहणार पर युनिट लेंथ, म्हणजे जे इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेली आहे आपण या फ्री सरफेसवर, त्या इमॅजिनरी लाईनच्या दोन्ही साइडने लागणारा टेंजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ, म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ, त्यालाच काय म्हणतात बाळांनो, तर सरफेस टेन्शन म्हणतात। ओके बघा मी फॉर्म्युला लिहून दाखवतो, तर सरफेस टेन्शन म्हणजे कॅपिटल टी इज इक्वल टू बघा रे, फोर्स पर युनिट लेंथ, एल म्हणजे लेंथ आहे समजा। ओके, तर काय लिहिलं रे,
सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर यूनिट लेंथ आहे बाळांनो? हो सर. तर आता मला सांगा रे, लेंथ कोणाची राहणार? तर हे जे इमॅजिनरी लाईन आहे या लाईनची लेंथ आहे. ओके. आणि फोर्स कसा लागणार? तर दोन्ही साइडवर लागणार, या लाईनच्या दोन्ही पण साइडवर लागणारा जो टँजेन्शियल फोर्स आहे पर यूनिट लेंथ, त्यालाच काय म्हणतो आपण? सरफेस टेन्शन. भरपूरांना डेफिनेशन नाही समजलं, इंग्लिश मध्ये बोलून दाखवतो बाळांनो की द tangential force acting on the both side of an imaginary line drawn on the free surface of liquid is called as a surface tension. कसा डिफाइन करणार बघा, फॉर्म्युलाकडे बघा, सांगतो. The tangential force acting on both sides of an imaginary line drawn on the free surface of liquid per unit length, that is called as a surface tension. बस एवढी डेफिनेशन आहे बाळांनो. आता समजायचं आहे पुन्हा की बाळांनो बघा रे, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आता. तर पावसाळ्यामध्ये पाणी साचून असते कुठे पण, डबक्यामध्ये किंवा तलावामध्ये किंवा कुठे घराच्या आजूबाजूला जर काही असेल तर त्या ठिकाणी पाणी साचून राहते. यासर नो. तर पाणी जिथे साचून असते तिथे बघा मच्छरचे अंडे दिसतात आपल्याला. यासर नो बघितलं असेल तर ते जे मच्छरचे अंडे असतात बाळांनो पाण्याच्या सरफेसवर तरंगत असतात. तरंगत आहेत म्हणजे कशामुळे तरंगत किंवा का बरं तरंगत आहेत? बुडून काऊन राहिले पाण्यात? तर ड्यू टू सरफेस टेन्शन. म्हणजेच बाळांनो जे मच्छरचे अंडे आहेत ते पाण्यावर कशामुळे तरंगून राहिले? तर सरफेस टेन्शन मुळे. किंवा बाळांनो तुम्ही एक निडल घेतले, समजा निडल सुई घेतली किंवा टाचणी घेतली आणि टाचणीला तुम्ही ग्रीस लावले आणि ग्रीसला काय केले रे? पाण्यामध्ये टाकले. किंवा टाचणी जे आहे ग्रीस लावलेली टाचणी पाण्यात टाकले तर ते डुबत नाही. काऊन नाही डुबत? ड्यू टू द सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर. किंवा तुम्ही आणखी बघितलं असेल पाण्यामध्ये जे स्पायडर असतात, वॉटर स्पायडर असतात, ते पाण्यामध्ये असे चालतात पाण्यावर. यस ऑर नो? कशामुळे चालतात बाळांनो? ड्यू टू द सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर. समजला का? म्हणजे तणाव असते, जो अप्पर सरफेस असतो ना बाळांनो लिक्विडचा, त्यामध्ये तणाव निर्माण होते आणि त्या तणावालाच आपण काय म्हणतो? तर सरफेस टेन्शन म्हणतो. आणि डेफिनेशन काय बाळांनो? तर टँजेन्शियल फोर्स लागणार कुठे? तर युनिट लेंथवर. कोणाच्या? तर इमॅजिनरी लाईनच्या. इमॅजिनरी लाईन कुठे आहे? तर लिक्विडच्या फ्री सरफेसवर आहे. त्या इमॅजिनरी लाईनच्या दोन्ही साइडवर लागणारा जो टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ आहे त्याला करणार आपण सरफेस टेन्शन. ओके. चला बाळांनो, तर काय फॉर्म्युला? सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ असं आपण म्हणू शकता. ठीक आहे. काय रे? सरफेस टेन्शन इज द फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऑन बोथ साइड्स ऑफ एन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके बाळांनो बघा रे, हा झाला फॉर्म्युला झाला सरफेस टेन्शनचा. आता सरफेस टेन्शनचा एसआय युनिट. ओके. तर एसआय युनिट काय राहणार? फोर्सचा काय असतो? न्यूटन असतो. चला एसआय युनिट सांगायचा. एसआय युनिट. तर मला सांगा रे, फोर्सचा एसआय युनिट काय राहणार? न्यूटन. लेंथचा एसआय युनिट काय असतो? मीटर. तर न्यूटन पर मीटर हा काय झाला? एसआय युनिट झाला. कोणाचा रे? सरफेस टेन्शनचा. तर याचा डायमेन्शन बी सांगून द्या सर. ओके. तर डायमेन्शन बाळांनो 11th मध्ये डायमेन्शन कसे काढायचे शिकले असणार. जर नाही शिकले असणार तर आपण आजपासून 11th पण चालू करणार आहोत रे. चला तर बाळांनो बघायचं आहे की डायमेन्शन काय आहे. फोर्सचा डायमेन्शन काय असतो आणि लेंथचा डायमेन्शन काय असतो तेच घ्यायचं आहे. तर फोर्सचा डायमेन्शन काय असतो बाळांनो? L1 M1 T-2 डिवायडेड बाय डायमेन्शन कोणाचा रे? लेंथचा. तर लेंथचा L1. L1 काय झाले? खतम झाले. राहिला काय बाळांनो मग? L0 M1 T-2 हा काय डायमेन्शन आहे? कोणाचा रे? तर सरफेस टेन्शनचा डायमेन्शन झाला. आणि बाळांनो पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा समजा वॉटर आहे तर वॉटर साठी फॉर्म्युला काय? फोर्स पर युनिट लेंथ सरफेस टेन्शन म्हणजे. बट बाळांनो हा जर सोप सोल्युशन आहे किंवा निरम्याचा पाणी आहे किंवा साबूनचा पाणी आहे किंवा शॅम्पूचा पाणी आहे, म्हणजे त्याला सोप सोल्युशन म्हणा किंवा डिटर्जंट सोल्युशन म्हणा. तर सोप सोल्युशन फॉर सोप सोल्युशन जो सरफेस टेन्शन राहणार तो किती राहणार आहे? तर F/2L एवढा राहणार. ओके. सोप सोल्युशन साठी सरफेस टेन्शन किती होत आहे? तर अर्धा होत आहे. बघा हा झाला होता वॉटर साठी झाला. हा कोणासाठी होणार आहे? तर सोप सोल्युशन साठी किंवा शॅम्पूचा पाणी किंवा निरम्याचा पाणी त्यासाठी सरफेस टेन्शन जो राहणार तो किती राहणार? अर्धा राहणार. बघा 1/2 लागलेला आहे म्हणजेच अर्धा झालेला आहे. सर नो? ओके सर. त्यानंतर बाळांनो आपल्याला सरफेस टेन्शन बद्दल झाला काय आहे रे? तर एक डेफिनेशन, छोटीशी डेफिनेशन लक्षात ठेवायची, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा झाला वॉटर साठी, हा झाला रे सोप सोल्युशन साठी किंवा सोप आपला निरम्याचा पाण्यासाठी किंवा शॅम्पूचा पाणी किंवा डिटर्जंट सोल्युशन म्हणू शकता. सोप सोल्युशन साठी जो फॉर्म्युला राहणार तो सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स/2L राहणार. काऊन? तर सरफेस टेन्शन अर्धा होत आहे कधी? जेव्हा आपण पाणी जो आहे त्याला काय करतो? इम्प्युरिटी टाकतो, म्हणजे शॅम्पू टाकतो किंवा निरमा टाकतो किंवा साबून टाकतो. ओके.
चला त्यानंतर बाळांनो समोर आपल्याला समजायचं का होतं, याची एक डेफिनेशनच लक्षात ठेवायची होती. तर काय होती डेफिनेशन बघा रे, एकदा पुन्हा डेफिनेशन बोलून दाखवतो इंग्लिश मध्ये. आय होप समजला असेल. काय केलेलं आहे पुन्हा मराठीत बघा रे. तर बाळांनो एक फ्री सरफेस आहे, लिक्विडच्या फ्री सरफेसवर एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. त्या लाईनच्या दोन्ही साईडला लागणारा टँजेन्शियल फोर्स कुठे, तर युनिट लेंथवर. ठीक आहे, पर युनिट लेंथ म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऑन बोथ साइड्स ऑफ एन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन दी लाईन कुठे ड्रॉ केली आहे, तर ऑन दी फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. त्याला त्या टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथलाच काढणार. सरफेस टेन्शन बाकी सगळं फॉर्म्युला वगैरे डायमेन्शन वगैरे सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर बाळांनो याचे एक्झाम्पल पण सांगितले आहेत की मच्छरचे अंडे पाण्यावर तरंगतात ड्यू टू कशामुळे, तर ड्यू टू सरफेस टेन्शन. किंवा बाळांनो स्पायडर जे असतात ते पाण्यावर चालतात ड्यू टू व्हॉट, सरफेस टेन्शन ऑफ दी वॉटर. किंवा बाळांनो पुन्हा जे ग्रीस लावलेली निडल असते ते पाण्यावर फ्लोट करते किंवा तरंगते कशामुळे, ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ दी वॉटर. ओके, चला बाळांनो त्यानंतर आपल्याला समजायचं आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. बघा एक एक गोष्ट समोर घेऊन जातो आपण. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स नाव ऐकलं असेल, नाही ऐकलं असेल मे बी. चला बाळांनो मी समजून सांगतो काय होते तर इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे. ओके चलो प्यारे बच्चो बघा रे, इंटरमॉलिक्युलर फोर्स त्यानंतरचा टॉपिक आहे आपला इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर बाळांनो बघा रे, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे हा आतमधला फोर्स आहे. फॉर एक्झाम्पल हा चॉक आहे, दिसत आहे चॉक. चॉक जो आहे तो कशा बनलेला आहे, पार्टिकल पासून बनलेला आहे सर, नो डस्ट पार्टिकल पासून बनलेला आहे. तर होते काय की याच्यामध्ये बघा रे, जे डस्ट पार्टिकल आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार आहे सर, नो. हो सर. तर तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ दी मॅटर त्यालाच कोणता फोर्स म्हणतो आपण, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो. जसा बाळांनो लिक्विड आहे समजा, इकडे बघा रे मी कंटेनर मध्ये लिक्विड घेतो. चला तर हा काय आहे, एखादा बीकर आहे समजा, ग्लास पासून काचापासून बनलेला बीकर आहे. बीकर मध्ये काय घेतलं आपण ना, वॉटर घेतला. दिसत आहे का, हो सर दिसला. चला बाळांनो आता काय करणार रे, तर वॉटर घेतलेला आहे. आता बाळांनो इथे बघा, इथे एक वॉटरचा मॉलिक्यूल आहे आणि याच्या जवळ एक वॉटरचा मॉलिक्यूल आहे. तर दोन्ही वॉटरच्या मॉलिक्यूल मध्ये काय राहणार, एक अट्रॅक्टिव्ह फोर्स राहणार. ओके, आणि त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सला म्हणजेच मॅटरच्या मॉलिक्यूल मध्ये असलेला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सला कोणता फोर्स म्हणणार, इंटरमॉलिक्युलर फोर्स. किंवा द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ दी मॅटर. पदार्थाचे जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यामध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स राहणार त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणणार आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स. मग कुठे आहे सर, तर सॉलिड मध्ये पण राहतो इंटरमॉलिक्युलर फोर्स, गॅसेस मध्ये पण राहतो आणि लिक्विड मध्ये पण राहतो. लिक्विड मध्ये किंवा गॅसेस मध्ये कमी असतो, गॅसेस मध्ये सगळ्यात कमी असतो. फॉर एक्झाम्पल एअर आहे, तर एअरचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे रे, वीक आहे. त्यानंतर जर लिक्विड मध्ये आला तर एअर पेक्षा स्ट्रॉंग आहे. आणि सगळ्यात जास्त स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स कुठे राहणार, तर सॉलिड मध्ये. फॉर एक्झाम्पल बाळांनो हा जो बोर्ड आहे सॉलिड पासून बनलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत पार्टिकल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा आहे, स्ट्रॉंग आहे. ओके, आणि जो मॅटरच्या मॉलिक्यूल मध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला कोणता फोर्स म्हटलेला आहे आपण, इंटरमॉलिक्युलर फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ दी मॅटर दॅट इज कॉल्ड एज ए इंटरमॉलिक्युलर फोर्स. बाळांनो इंटरमॉलिक्युलर फोर्स जे असतात ते दोन टाइपचे असतात. किती टाइपचे रे, दोन टाइपचे. एक म्हणजे असतो कोहेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स. चला, आणि त्यानंतर दुसरा जो असतो त्याला म्हणतात ऍडेसिव्ह फोर्स, ऍडेसिव्ह फोर्स. ओके चला रे, तर बाळांनो दोन फोर्सेस असतात इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. एक असतो कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा असतो रे ऍडेसिव्ह फोर्स. बाळांनो सोपी गोष्ट आहे. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे बघा काय होते तर सांगतो. कोहेसिव्ह फोर्स सांगून राहिलं सगळ्यात आधी. ओके, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. म्हणजेच एकाच पदार्थाच्या दोन मॉलिक्यूल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार त्याला कोणता फोर्स म्हणणार आहे आपण, कोहेसिव्ह फोर्स म्हणणार. फॉर एक्झाम्पल बाळांनो इकडे लक्ष द्या, हा काय आहे, इथे कोणता पदार्थ आहे, लिक्विड म्हणजे असा वॉटर आहे म्हटलं मी. तर वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर कोहेसिव्ह फोर्स आहे. समजला का रे, म्हणजेच वॉटरच्या मॉलिक्यूलचा फोर्स कोणासोबत, तर वॉटरच्याच मॉलिक्यूल सोबत. म्हणजे हा वॉटर आहे समजा, तर वॉटरच्या दोन मॉलिक्यूल मध्ये असलेला आपापसामध्ये असलेला जो फोर्स आहे तो कोणता फोर्स राहणार, मग कोहेसिव्ह फोर्स. इंग्लिश मध्ये डेफिनेशन काय बोलायचंय बाळांनो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. म्हणजेच एकाच पदार्थाच्या दोन मॉलिक्यूल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार त्याला काय म्हणणार, कोहेसिव्ह फोर्स म्हणणार. ओके, त्यानंतर दुसरा कोणता आहे रे, ऍडेसिव्ह फोर्स आहे. तर बाळांनो ऍडेसिव्ह फोर्स म्हणजे काय म्हणणार, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. वेगळ्या वेगळ्या पदार्थामधल्या दोन मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल बाळांनो बघा इथे वॉटर घेतलेला आहे आपण. वॉटर हा एक पदार्थ झाला आणि कशामध्ये घेतलेला आहे रे, तर बीकर मध्ये घेतलेला आहे. बीकर कशापासून बनलेला आहे, काचापासून बनलेला आहे, ग्लास पासून बनलेला आहे. ओके, तर बाळांनो आता होते काय रे,
हा काचाचा एक पदार्थ मॉलिक्यूल घ्या आणि वॉटरचा एक मॉलिक्यूल घ्या. बघा या बीकरच्या वॉलला वॉटर जो आहे तो टच झालेला आहे ना, तर वॉटर मधला आणि या बीकरच्या मटेरियल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार तो कोणता फोर्स राहणार? मग कोणता फोर्स राहणार? ऍडेसिव्ह फोर्स राहणार. किंवा बाळांनो पुन्हा बघा हा जो आहे लिक्विड इथपर्यंतच आहे, लिक्विडच्या वर कोण आहे? एअर आहे. तर एअर आणि लिक्विड वेगळे वेगळे पदार्थ झाले, यस ऑर नो? तर एअर मधला आणि लिक्विड मॉलिक्यूल मधला किंवा एअरच्या मॉलिक्यूल मधला आणि लिक्विडच्या मॉलिक्यूल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणणार रे? ऍडेसिव्ह फोर्स म्हणणार. म्हणजेच बाळांनो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द molecules of different substance is called as adhesive force, and the force of attraction between molecule of same substance is called as a cohesive force. I hope clear असेल. याचे एक्झाम्पल काय बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू वॉटर मॉलिक्यूल, दोन वॉटर मॉलिक्यूल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार तो कोहेसिव्ह फोर्स राहणार, किंवा दोन एअर मॉलिक्यूल मधला जो फोर्स असणार तो कोहेसिव्ह फोर्स असणार. त्याच्यानंतर बाळांनो ऍडेसिव्ह फोर्स म्हणजे काय राहणार? एक वॉटर दुसरा एअर, किंवा वॉटर आणि सॉलिड, ठीक आहे, किंवा वॉटर आणि ग्लास. तर वेगळ्या वेगळ्या पदार्थामध्ये असलेला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार त्याला आपण कोणता फोर्स म्हणतो? अरे ऍडेसिव्ह फोर्स म्हणतो. ओके. त्यानंतर बाळांनो आपल्याला समजायचं आहे की रेंज ऑफ मॉलिक्यूल म्हणजे काय होते. दोन प्रकारचे फोर्सेस समजले आपल्याला. सगळ्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्यानंतर त्याचे दोन टाईप पण सांगून झालेले आहेत. त्यानंतर रेंज ऑफ मॉलिक्यूल म्हणजे काय होते ते सांगतो. ओके बाळांनो, रेंज ऑफ मॉलिक्यूल, रेंज ऑफ मॉलिक्यूल म्हणा किंवा रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणतात त्याला, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. ओके चला बाळांनो, किंवा यालाच काय म्हणणार रे? रेंज ऑफ मॉलिक्यूल सुद्धा म्हणणार, किंवा यालाच म्हणतात रे मॉलिक्युलर रेंज ऑफ अट्रॅक्शन सुद्धा म्हणतात. ओके, नाव वेगळे वेगळे असतील तरी अर्थ एकच होते, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, किंवा यालाच काय म्हणतात? रेंज ऑफ मॉलिक्यूल म्हणतात. तर होते काय बघा बाळांनो, बघा एक मॉलिक्यूल कन्सिडर करतो. एक मॉलिक्यूल कन्सिडर केला, दिसत आहे का? समजा हा लिक्विडचा एक मॉलिक्यूल आहे, दिसला का रे बाळांनो? बघा लिक्विडचा एक मॉलिक्यूल कन्सिडर केला आपण. ओके चला, या मॉलिक्यूल पासून मॅक्झिमम डिस्टन्स कुठपर्यंत रे? तर जिथपर्यंत इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा राहील? इफेक्टिव्ह राहील, त्या डिस्टन्सला काय म्हणणार आपण? तर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणणार. फॉर एक्झाम्पल बाळांनो बघा हा मॉलिक्यूल आहे समजा, तर या मॉलिक्यूल पासून जास्तीत जास्त इथपर्यंत समजा इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे, त्याच्या समोर इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह नाही आहे बा. तर या मॅक्झिमम हा मॉलिक्यूल होता आपल्या, या मॉलिक्यूल पासून मॅक्झिमम डिस्टन्स जो आहे याला एक्स म्हणतो समजा. तर हा एक्स म्हणजे काय? मग रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे. कसा आहे बाळांनो? तर मॉलिक्यूल होता, मॉलिक्यूल पासून मॅक्झिमम डिस्टन्स, ज्या डिस्टन्स पर्यंत कोणता फोर्स इफेक्टिव्ह राहणार? इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह राहणार, त्या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. डेफिनेशन सांगतो इंग्लिश मध्ये बाळांनो, द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल, मॉलिक्यूल पासून असलेला मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. म्हणजे जिथपर्यंत इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह राहणार तिथपर्यंतचा मॉलिक्यूल पासून असलेला डिस्टन्स म्हणजे काय आहे? तर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आहे बाळांनो. त्यानंतर दुसरी गोष्ट, ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. तर बाळांनो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय होते? समजा हे इमॅजिनरी स्फिअर असणार. काय असणार? हा इमॅजिनरी स्फिअर विथ द मॉलिक्यूल ऍट इट्स सेंटर अँड द रेडियस इज इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्यूल. म्हणजेच बाळांनो हा इमॅजिनरी स्फिअर आहे. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय होणार? इमॅजिनरी स्फिअर आहे रे. हा आपला मॉलिक्यूल होता बघा, मी मॉलिक्यूल म्हटलं होतं याला, तर काय कोणता स्फिअर आहे? या इमॅजिनरी स्फिअर आहे, ज्याच्यामध्ये मॉलिक्यूल जो राहणार तो कुठे राहणार? सेंटर मध्ये राहणार, आणि रेडियस किती राहणार? तर रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी राहणार. तर हे रेडियस झाले, हा सेंटर झाला, तर एक इमॅजिनरी स्फिअर ड्रॉ करणार. हा स्फिअर म्हणजे कोणता स्फिअर आहे? मग स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. ओके, अँड इमॅजिनरी स्फिअर विथ द मॉलिक्यूल ऍट इट्स सेंटर अँड रेडियस इज इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्यूल. असा स्फिअर रे ज्याची रेडियस किती राहणार? रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी राहणार, आणि बाळांनो तो मॉलिक्यूल कुठे राहणार? तर सेंटर मध्ये राहणार. त्या स्फिअरला कोणता स्फिअर म्हणतो आपण? तर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. त्यानंतर दुसरा समजायचा आहे बाळांनो आपल्याला, नेक्स्ट टर्म आहे. ह्या छोट्या छोट्या डेफिनेशन आहेत, छोट्या छोट्या डेफिनेशन आहेत बाळांनो. तुम्ही एकदा का याचे जेव्हा मी नोट्स देणार ना डिस्क्रिप्शन मध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देणार मी नोट्सची, तुम्ही नोट्सला वाचाल ना, एका दोन लाईनच्या डेफिनेशन आहे, बाकी काय नाही, समजायचं आहे फक्त. ओके चला बाळांनो, त्यानंतर आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स झाला. त्यानंतर आहे सरफेस फिल्म. सरफेस फिल्म. आणि बाळांनो व्हिडिओला शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, तुमच्या मित्रांना शेअर करा,
सो दॅट बाळांनो तुमच्या मित्रांचा बी भला झाला पाहिजे, सर नो. मित्र वही जो कठीणाई में कठीण परिस्थिती में काम आहे. तर बाळांनो शेअर करा, सगळ्यांना माहिती होऊ द्या की सर शिकवून राहिलेत बो, यायचं आहे चॅनलवर. ओके चला रे. त्यानंतर आहे सरफेस फिल्म. ओके तर सरफेस फिल्म म्हणजे काय आहे बाळांनो बघा, समजून सांगतो आता इकडे. ओके बघा मी काय करतो तर एक कंटेनर घेतो किंवा एक बीकर घेतला, बीकर मध्ये काय घेणार रे, वॉटर घेतला समजा बाळांनो, अशा प्रकारे. ओके चला बीकर मध्ये आपण वॉटर घेतलेला, आता वॉटर आहे तर काय होणार आहे बाळांनो, लक्ष द्या रे. सरफेस फिल्म म्हणजे समजून सांगतो. चला सरफेस फिल्म इज डिफाइंड ऍज द अप्पर सरफेस किंवा अप्पर लेअर ऑफ द लिक्विड. तर बाळांनो बघा हा झाला अप्पर सरफेस झाला, सर नो झालाय का. तर असा अप्पर सरफेस ज्याची थिकनेस किती राहणार रे, तर बाळांनो रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी राहणार. असा लेअर लिक्विडचा अप्पर वाला लेअर, म्हणजे समजा की हा वाला अप्पर लेअर आहे लिक्विडचा, ज्याची थिकनेस किती राहणार रे, या लेअरची थिकनेस किती राहणार बाळांनो, तर रेंज ऑफ मॉलिक्यूल. हे थिकनेस म्हणजे एवढा झाला, तर याची थिकनेस किती राहणार, रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी राहणार. किती राहणार, रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी राहणार. त्या लेअरला काय म्हणणार रे आपण, सरफेस फिल्म म्हणणार. डेफिनेशन बघा काय आहे तर, द अप्पर सरफेस ऑफ द लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्यूल किंवा रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड एज ए, कोणता लेअर आहे मग किंवा काय म्हणून, हे सरफेस फिल्म आहे. बघा मी इथपर्यंत लिक्विड भरला होता सर नो, इथपर्यंत लिक्विड भरला होता, तर लिक्विडचा अप्पर सरफेस ज्याची थिकनेस किती राहणार, रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी राहणार, त्या सरफेसला आपण कोणता सरफेस म्हणणार रे, तर सरफेस फिल्म म्हणणार. ओके की अप्पर लेअर ऑफ द लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्यूल इज कॉल्ड एज ए सरफेस फिल्म. आता राहिला कोणता, एक शेवटची टर्म राहिली बाळांनो, फ्री सरफेस. कोणती टर्म राहिली रे, फ्री सरफेस. आणि फ्री सरफेस म्हणजे काय होणार सांगा. आता सांगितलं होतं मी की लिक्विडचा असा सरफेस जो एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहणार. फॉर एक्झाम्पल बाळांनो आता सरफेस फिल्म समजली असेल तर बघा इथपर्यंत लिक्विड भरलेलं आहे सर नो, इथपर्यंत लिक्विड भरलेलं आहे, बघायचं आहे बाळांनो, लक्ष द्या रे. हा चलो अरे बच्चो आता काय करायचं आहे तर बघा हा असा सरफेस आहे जो एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे. बीकरच्या वर काय राहणार आहे, एअर राहणार आहे. तर एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये असलेला जो लिक्विडचा सरफेस आहे, म्हणजे वरचा सरफेस जो एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्या वरच्या सरफेसला कोणता सरफेस म्हणणार बाळांनो, फ्री सरफेस. द अपर सरफेस ऑफ द लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द एअर इज कॉल्ड एज ए फ्री सरफेस. आणि सरफेस फिल्म म्हणजे काय होते, तर हा वरचा सरफेस आहे बट याची थिकनेस राहणार, किती राहणार, तर रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी राहणार. त्या सरफेसला आपण सरफेस फिल्म म्हटला होता. आणि असा सरफेस जो फक्त एअर सोबत, फॉर एक्झाम्पल इथपर्यंत पाण्यात हा वरचा भाग कसा आहे, एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये असलेला सरफेस म्हणजे कोणता सरफेस आहे रे, फ्री सरफेस. ओके आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या टर्म समजायच्या होत्या. सरफेस टेन्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्याचे दोन टाईप, रेंज ऑफ मॉलिक्यूल, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, सरफेस फिल्म आणि फ्री सरफेस. त्यानंतर एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन जो की विचारला जातो आणि विचारला गेला आहे बाळा. ओके आय होप इथपर्यंत समजलं असेल. छोट्या छोट्या डेफिनेशन होत्या, नोट्स मध्ये तुम्हाला दिसणार, वाचायचं आहे, खतम. ओके चलो प्यारे बच्चो लक्ष द्या. आता सामोर बाळांनो इम्पॉर्टंट टॉपिक आहे रे, हे सुद्धा इम्पॉर्टंटच होते. म्हणजे यामध्ये डेफिनेशन एक दोन विचारतात, कधी कधी 2 मार्क्स साठी 2 डेफिनेशन विचारून टाकतात. ओके तर बाळांनो डेफिनेशनला स्किप नाही करायचं, छोट्या छोट्या असतात आणि वाचून ठेवून द्यायचं. काय फरक पडत आहे, हो सर बरोबर आहे तुमचं म्हणणं. बाळांनो अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे तुम्हाला, याच विषयाचा नाही तर सगळ्या विषयाचा करायचा आहे, सो दॅट समोर जाऊन तुम्हाला चांगले पर्सेंटेज स्कोर करता येईल किंवा तुमचं कुठेतरी चांगल्या प्रकारे पर्सेंटेज वाढतील आणि समोर जाऊन तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार. ओके नॉलेज असेल तर कॉन्फिडन्स येणार बाळांनो. ओके विदाउट नॉलेज तुम्ही काही बी करा, कॉन्फिडन्स येणार आहे का, नाही. समोर चला आता बाळांनो. त्यानंतर आहे रे, तर समोर आहे बाळांनो सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. इम्पॉर्टंट आहे कारण याला आधी विचारलेलं आहे बाळांनो. PYQ जर बघितले तुम्ही ना, मी क्वेश्चन शेअर करणार आहोत, टेन्शन घ्यायची नाही. आता नाही केलं तर नंतर करेन, पण नक्कीच शेअर करणार, क्वेश्चन शेअर करणार तुमच्यासोबत. ओके तर सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ कोण रे, मॉलिक्युलर थेरी. चलो अरे बच्चो सरफेस टेन्शन बघायचं कशाच्या बेसिसवर, तर मॉलिक्युलर थेरीच्या बेसिसवर आपल्याला बेसिसवर काय बघायचं आहे, तर सरफेस टेन्शन बघायचं. बाळांनो हा क्वेश्चन विचारतात कसा सर, तर
एक्सप्लेन द फेनॉमिना ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. खतम आहे क्वेश्चन. 3 मार्क्स साठी. किती मार्क्स साठी? 3 मार्क्स साठी. कसा विचारणार? एक्सप्लेन लावणार, बाकीचा जसंच्या तसंच. एक्सप्लेन द सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी एवढा बी राहिला ना बनवतो. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. आता याच्यात सर करायचं काय? एक्सप्लेन करायचं. काय एक्सप्लेन करायचंय? की सरफेस टेन्शनला एक्सप्लेन करायचं आहे. कोणत्या बेसिसवर? तर मॉलिक्युलर थेरीच्या बेसिसवर, म्हणजे मॉलिक्युलला घ्यायचं आपल्याला. काय करणार बाळांनो? कन्सिडर करणार की एक लिक्विडचा कंटेनर आहे बाळांनो, किंवा लिक्विड आहे कंटेनर मध्ये ॲज शोन इन फिगर. ओके, चला आता पहिले कंटेनर काढला, त्यानंतर लिक्विड घेऊ त्याच्या अंदर. ओके, चलो प्यारे बच्चो, काहीच कठीण नाही बघा. आणि हा पूर्ण थेरी आहे, याच्यामध्ये एक बी फॉर्म्युला बी नाही दिसत तुम्हाला. थेरी लिहायच्या 3-4 पॉइंट लिहायचे, खतम करायचे. कसे लिहायचे मी सांगतो. ओके, चला. ओके, कंटेनर घेतला बाळांनो. कंटेनर मध्ये काय घेणार आहे? लिक्विड घेणार. चला घ्या. घेतला लिक्विड कंटेनर मध्ये. हो सर. ओके प्यारे बच्चो, आता लक्ष द्या. आणि बाळांनो असा एक पण टॉपिक नाही दिसणार तुम्हाला की जो सरांनी पुस्तकात आहे पण शिकवला नाही बा, असं दिसणारच नाही तुम्हाला. जे जे पुस्तकात आहे ना, निचोड निचोड के शिकायगा तेरा भाई. ठीक आहे, चला बाळांनो, तर करायचं काय आता? चला, कंटेनर मध्ये लिक्विड घेतलेलं आहे बाळांनो. आता करायचं काय बघा. तर समोर बघायचं आहे, कंटेनर मध्ये लिक्विड आहे. लिक्विडचा हा कोणता सरफेस झाला रे? अप्पर सरफेस झाला सर. जो एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याला काय म्हटलेलं आहे? इकडे वर काय? एअर आहे. तर एअर सोबत जो कॉन्टॅक्ट मध्ये आहे हवाला सरफेस, हा कोणता सरफेस झाला? फ्री सरफेस म्हणतो आपण त्याला. बघा आता सांगितलं होता की जो एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहणार तो फ्री सरफेस. आणि आणखी एक सरफेस सांगितला होता की असा सरफेस ज्याची थिकनेस, हा जो आहे ना बाळांनो, याची थिकनेस बघा आहे एवढी. एवढी थिकनेस असलेला लेअर म्हणजे काय होणार? तर सरफेस फिल्म. आणि थिकनेस किती राहणार रे? तर बाळांनो याची थिकनेस राहणार रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी राहणार. ओके, किती राहणार? तर रेंज ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे बघा हा इथपासून इथपर्यंत एवढी थिकनेस असलेला जो पोर्शन आहे लिक्विडचा, याला काय म्हणणार आपण? रेंज ऑफ मॉलिक्यूल म्हणणार. तर रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी थिकनेस असलेल्या लेअरला आपण सरफेस फिल्म म्हटला होता. तर बघा फ्री सरफेस पण दिसत आहे आणि सरफेस फिल्म पण दिसत आहे. ओके, आता काय करायचं आहे तर बघायचं आहे की आपण मॉलिक्यूल कन्सिडर करणार. ओके, कन्सिडर 3 molecules of liquid inside the container, okay, consider 3 molecules of liquid inside the container as shown in figure. कुठे कुठे आहेत बनवतो बघा. आता एक मॉलिक्यूल घेतला मी, 3 घ्यायचे होते ना, तर बघा एक मॉलिक्यूल इथे घेतला. दिसत आहे का बाळांनो? हो सर. एक मॉलिक्यूल समजा इथे घेतला सरफेस फिल्म मध्ये. बघा हा जो पहिला मॉलिक्यूल होता याला याचं नाव देतो मी ए नावाचा मॉलिक्यूल आहे. समजा ए मॉलिक्यूल आहे. दुसरा जो मॉलिक्यूल आहे याला बी मॉलिक्यूल म्हणतो. आणि तिसरा मॉलिक्यूल बघा दिसत आहे का बाळा? कुठे घेतलाय? फ्री सरफेसवर. पहिला जो होता तो कम्प्लिटली लिक्विड मध्ये घेतलेला आहे ए मॉलिक्यूल. बी मॉलिक्यूल कुठे आहे रे? सरफेस फिल्म मध्ये आहे. हे काय आहे? एवढी थिकनेस असलेला भाग म्हणजे काय आहे? सरफेस फिल्म आहे. सरफेस फिल्मला नाव देतो. तर फ्री सरफेस म्हणजे एक्स वाय झाला. झाला का मॅडम? एक्स वाय म्हणजे फ्री सरफेस झाला. एक्स डॅश वाय डॅश जर घेतला, एक्स वाय एक्स डॅश वाय डॅश, एक्स वाय एक्स डॅश वाय डॅश म्हणजे काय मॅडम? तर ते सरफेस फिल्म आहे. ओके, चला. तर ए मॉलिक्यूल जो आहे लिक्विड मध्ये आहे, बी मॉलिक्यूल जो आहे तो सरफेस फिल्म मध्ये, आणि सी मॉलिक्यूल जो आहे तो कुठे आहे रे? फ्री सरफेसवर आहे. ओके, प्रत्येकाचा काय घेणार आपण? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स घेणार. तर ए मॉलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा झाला अशा प्रकारे. इमॅजिनरी स्पियर आहे. सर नो? हो सर. त्यानंतर बी मॉलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा झाला. सर नो? हो सर. आणि बाळांनो सी मॉलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा झाला. तिन्ही मॉलिक्यूलचा काय काढलेला आहे आपण? तर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काढलेले आहेत. दिसत आहेत का? हो सर. ज्याच्यामध्ये रेडियस किती राहणार आहे स्पियरची? तर रेंज ऑफ मॉलिक्यूल एवढी राहणार. समजलं का बाळांनो? चला प्यारे बच्चो, काय करायचं? काहीच कठीण नाही बे. फिजिक्स म्हणला ते एकदम चेरी ऑन केक वालाच काम आहे. ओके, चलो प्यारे बच्चो, चला. 3 मॉलिक्यूल घेतले, ए बी आणि सी. तर बाळांनो लेट मध्ये काय लिहिणार बघा? एक्स वाय कोणता सरफेस होता रे? फ्री सरफेस होता. तर एक्स वाय काय आहे बाळांनो? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. एस ऑर नो? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. त्यानंतर समोर एक्स डॅश वाय डॅश काय आहेत रे? हे एक्स डॅश वाय डॅश जे आहेत ते काय आहेत बाळांनो? लक्ष द्यायचं आहे. एक्स डॅश वाय, सॉरी पूर्णच घ्या ना.
एक्स वाय एक्स डॅश वाय डॅश म्हणजे हा पूर्ण थिकनेस असलेला सरफेस म्हणजेच काय बाळांनो त्याला काय म्हणणार सरफेस फिल्म म्हणणार. काय म्हणणार सरफेस फिल्म. ओके चला आता बाळांनो ए जो मॉलिक्यूल आहे पहिला पॉइंट लिहायचा ए मॉलिक्यूल साठी 3 मॉलिक्यूल घेतले ना तर 3 पॉइंट लिहायचे आणि एक कंक्लुजन लिहायचं संपला पिक्चर. तर काय करणार नंबर 1 बघा रे मॉलिक्यूल ए दिसत आहे का कुठे कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड आहे यस ऑर नो. तर मॉलिक्यूल ए लिहित नाही बसत मी समजून सांगतो. द मॉलिक्यूल ए कारण नोट्स मध्ये बाळांनो तुम्हाला वाचायचंय वाचल्यावर असा समजून चुटकी में चकाचक. ओके तर काय करायचं आहे बघा रे तर मॉलिक्यूल ए जो आहे तो कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड आहे आणि पूर्णपणे लिक्विड मध्ये आहे. तर हा काय करता याच्यावर सगळ्या डायरेक्शन मधून कोणता फोर्स लागन लिक्विडचाच मॉलिक्यूल आहे हा ए आणि आजूबाजूला बी लिक्विडच आहे याच्यावर. तर लिक्विडच्या मॉलिक्यूलवर लिक्विडमुळे येणारा फोर्स म्हणजे कोणता फोर्स कोहेसिव्ह फोर्स आणि कुठून लागन सगळ्या डायरेक्शन मधून लागन इकडून बी लागन इकडून बी सगळ्या डायरेक्शन मधून लागन. ए मॉलिक्यूलवर कोणता फोर्स लागन कोहेसिव्ह फोर्स. तर त्यावर लागणारा जो नेट कोहेसिव्ह फोर्स आहे इकडून बी लागत आहे इकडून बी लागत आहे इकडून बी लागत आहे इकडून बी लागत आहे. तर याने याला बॅलन्स केला याने याला बॅलन्स केला म्हणजेच सगळ्या डायरेक्शन मधून जर फोर्स लागत आहे तर नेट फोर्स किती राहणार ए मॉलिक्यूलवर लागणारा तर 0 म्हणजेच ए मॉलिक्यूलवर लागणारा नेट फोर्स काय राहणार बाळांनो तर 0 राहणार आहे. सॉर नो समजला का एवढा की लिहिणार कसं याला बघा बाळांनो मी फक्त पॉइंट नंबर 1 दिला लिहिलाय का काही नाही कारण मी शिकून राहिलो तर मी लिहू नाही शकत कारण लिहिणार तर बाळांनो काय फायदा आहे का. एक्सप्लेनेशन इज माय फर्स्ट प्रायोरिटी. ओके तर मी एक्सप्लेन करणार बाळांनो तुम्हाला वाचायचा नोट्स देणार नोट्स देतो प्रत्येक गोष्ट स्वतः लिहिलेल्या नोट्स देतो. ओके चला बाळांनो काय समजायचं आहे बघा रे तर मॉलिक्यूल ए जो होता 3 मॉलिक्यूल घेतले होते ए बी आणि सी वेगळ्या वेगळ्या पोझिशनवर. तर मॉलिक्यूल ए बद्दल लिहिणार इंग्लिश मध्ये मी सांगतो पहिले मराठी समजून घ्या. मॉलिक्यूल ए जो आहे तो पूर्णपणे लिक्विडच्या अंदर आहे आणि मॉलिक्यूल ए चा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स सुद्धा कुठे लिक्विडच्या अंदरच आहे. तर बाळांनो त्या मॉलिक्यूल ए वर लिक्विडमुळे लागणारा जो फोर्स येणार सगळ्या डायरेक्शन मधून येणार इकडून 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 सगळीकडून लिक्विडवर कोणता फोर्स येणार या मॉलिक्यूल ए वर तर नेट कोहेसिव्ह फोर्स लागणार आणि सगळ्या डायरेक्शन मधून लागत आहे म्हणून याच्यावर लागणारा जो नेट फोर्स आहे किंवा टोटल फोर्स आहे तो किती राहणार 0 राहणार. समजला का झाला हे पहिला पॉईंट समजला. दुसरा मॉलिक्यूल घ्या तर दुसऱ्या पॉईंट मध्ये दुसऱ्या मॉलिक्यूल बद्दल बोलणार आपण. तर मॉलिक्यूल बी कुठे आहे रे मॉलिक्यूल बी इज विदिन द सरफेस फिल्म म्हणजे कुठे आहे सरफेस फिल्म मध्ये आहे की नाही. बघा हे सरफेस फिल्म होती आपली एवढ्या भागाची हे काय आहे एवढे जाडी असलेली जे फिल्म आहे त्याला काय म्हटलं आपण सरफेस फिल्म. तर मॉलिक्यूल बी जो आहे तो इथं इथं आहे म्हणजे कुठे आहे रे सरफेस फिल्म मध्ये आहे. तर बाळांनो बघायचं आहे मॉलिक्यूल बी चा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे हा वाला तो कसा आहे रे अर्ध्यापेक्षा जास्त लिक्विड मध्ये आहे आणि थोडा पोर्शन कुठे आहे तर इकडे एअर मध्ये आहे. सर नो तर बाळांनो जास्त कोणता फोर्स लागन बी मॉलिक्यूलवरचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स जास्त कुठे आहे लिक्विड मध्ये आहे. तर कोणता फोर्स जास्त राहील रे मला सांगा. बी मॉलिक्यूलचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स वर येणारा जो एअर मुळे येणारा फोर्स आहे तो ऍडेसिव्ह फोर्स राहणार. ओके मॉलिक्यूल बी वर 2 फोर्सेस लागत आहे एक म्हणजे हवेमुळे लागणारा ऍडेसिव्ह फोर्स दुसरा म्हणजे लिक्विड मुळे लागणारा कोहेसिव्ह फोर्स. ओके बट बाळांनो जास्त कोणता लागत आहे तर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स जास्त कुठे आहे रे लिक्विड मध्ये आहे. लिक्विड मध्ये जर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स जास्त आहे तर कोहेसिव्ह फोर्स कसा राहील ऍडेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त राहील आणि त्यामुळे मॉलिक्यूल बी जो आहे तो कोणता कोहेसिव्ह फोर्स लिक्विड मध्ये लागत आहे म्हणजे इकडे खिचणार म्हणजेच मॉलिक्यूल बी जो आहे तो कुठे अट्रॅक्ट होता रे इनसाइड द लिक्विड किंवा इन डाउनवर्ड डायरेक्शन इनसाइड द लिक्विड. ओके त्यानंतर मॉलिक्यूल सी बघा आता. तर मॉलिक्यूल सी जो आहे बाळांनो कुठे होता फ्री सरफेसवर होता. तर तिसऱ्या पॉइंट मध्ये लिहिणार आपण की मॉलिक्यूल सी इज ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. ओके तर मॉलिक्यूल सी चा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स बघा अर्धा पाण्यात आणि अर्धा हवेत आहे. तर मॉलिक्यूल सी वर 2 फोर्सेस लागतील कोणते कोणते रे ऍडेसिव्ह फोर्स हवेमुळे लागणारा ऍडेसिव्ह फोर्स आणि पाण्यामुळे लागणारा कोहेसिव्ह फोर्स. यस ऑर नो. बट बाळांनो हवेची डेन्सिटी जी असते ते पाण्याच्या डेन्सिटी पेक्षा कशी असते कमी असते म्हणून हवेमुळे लागणारा जो फोर्स आहे मॉलिक्यूल सी वर तो कसा राहणार कमी राहणार कोणापेक्षा पाण्यामुळे लागणाऱ्या फोर्स पेक्षा म्हणजेच ऍडेसिव्ह फोर्स कमी राहणार कोणापेक्षा कोहेसिव्ह फोर्स पेक्षा. आणि त्यामुळे जो मॉलिक्यूल सी आहे ऍडेसिव्ह फोर्स कमी होता कोहेसिव्ह फोर्स पेक्षा म्हणजे कोहेसिव्ह फोर्स कसा आहे जास्त आहे आणि कोहेसिव्ह फोर्स जर जास्त आहे तर मॉलिक्यूल जो आहे सी मॉलिक्यूल तो कुठे अट्रॅक्ट होणार रे पाण्यामध्ये अट्रॅक्ट होणार जो जास्त आहे त्याच्याकडे जाणार ना. हो सर तर कोहेसिव्ह जास्त आहे तर मॉलिक्यूल सी सुद्धा काय होणार डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये अट्रॅक्ट होणार. त्यानंतर बनवून 3 पॉईंट लिहिले आपण ना. चौथा पॉईंट मध्ये लिहायचं कंक्लुजन. काय लिहायचं रे कंक्लुजन लिहायचा. कसं लिहिणार सर कंक्लुजन तर बघा ए मॉलिक्यूल जो होता त्याच्यावर काही फोर्स लागत होता का नेट फोर्स 0 होता.
बी मॉलिक्यूल कुठे होता, सरफेस फिल्म मध्ये होता, तर त्याच्यावर नेट फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागत होता. सी मॉलिक्यूल जो आहे तो फ्री सरफेसवर होता आणि सी मॉलिक्यूलवर लागणारा नेट फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये होता. म्हणजेच बाळांनो की जे मॉलिक्यूल सरफेस फिल्म मध्ये आहेत आणि फ्री सरफेसवर आहेत त्यांच्यावर लागणारा जो नेट फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. म्हणून बाळांनो जे वरचे जे सगळे मॉलिक्यूल आहेत लिक्विडचे या भागातले ते कोणत्या डायरेक्शन मध्ये खिचल्या जात आहेत, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये खिचल्या जातात. आणि म्हणून जो वरचा जो भाग आहे तो कसा बिहेव करणार आहे, इट विल बिहेव लाईक ए स्ट्रेचेड मेम्ब्रेन, स्ट्रेस आल्यासारखा बिहेव करणार त्याच्यामध्ये आणि त्याच्यात तणाव निर्माण होणार. त्या तणावालाच कोणता टेन्शन म्हणणार आपण, तर सरफेस टेन्शन म्हणणार. आणि हाच झाला बाळांनो एक्सप्लेनेशन ऑफ सरफेस टेन्शन ऑन दी बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. एकदा शॉर्ट मध्ये इंग्लिश मध्ये बोलतो बडबड. चला बाळांनो, तर सगळ्यात आधी काय केला, कन्सिडर 3 मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड इनसाइड द लिक्विड कंटेनर ॲज शोन इन फिगर. त्यानंतर लेट एक्स वाय काय होता, लिक्विडचा फ्री सरफेस होता, हा एक्स वाय म्हणजे फ्री सरफेस झाला. एक्स डॅश एक्स वाय एक्स डॅश वाय डॅश म्हणजे एक्स डॅश वाय डॅश हा जो पोर्शन आहे डब्यासारखा हा काय आहे तर सरफेस फिल्म आहे बाळांनो. त्यानंतर मॉलिक्यूल ए, तर बघा इंग्लिश मध्ये सांगतो मॉलिक्यूल ए इज, बघा पहिल्या पॉइंट मध्ये जे लिहिणार ते इंग्लिश मध्ये सांगतो, मॉलिक्यूल ए इज कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड अँड ऍक्टेड अपॉन किंवा ऍक्टेड बाय ऍक्टेड बाय द कोहेसिव्ह फोर्स इन ऑल डायरेक्शन. ओके, तर मॉलिक्यूल बघा पुन्हा एकदा सांगतो, the molecule A is completely inside the liquid and acted by the cohesive force in all direction and hence the net cohesive force acting on molecule A is 0. पहिला पॉइंट संपला. त्यानंतर दुसरा पॉइंट मध्ये मॉलिक्यूल बी घ्यायचा. the molecule B is within the surface film and the sphere of influence of molecule B is more than half is inside the liquid and remaining portion is in the air. But the more than half portion is in the liquid and hence the net force acting on the molecule B is cohesive force and the molecule B is attracted in the liquid in downward direction. Okay, त्यानंतर बघा तिसऱ्या पॉइंट मध्ये molecule C. The molecule C is on the free surface of the liquid and the sphere of influence of molecule C is half inside the liquid and half is in the air. Okay, so the density of air is less than density of water and hence the cohesive force is larger than the adhesive force and that's why the molecule C is attracted into the liquid. and 3 पॉइंट झाले. कंक्लुजन मध्ये लिहायचं, from above 3 points we can conclude that the molecules within the surface film and on the free surface of the liquid get attracted inside the liquid and the upper surface of the liquid behaves like a stretched elastic membrane and develops some tension. That tension is called as a surface tension. अशा प्रकारे एक्सप्लेन करायचं बाळांनो. नोट्स मध्ये वाचायचं, नाही समजलं ना तर मला कमेंट मध्ये म्हणायचं बाळांनो. ओके, चला बाळांनो, अशा प्रकारे हा झाला सरफेस टेन्शन ऑन दी बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. या 3च मॉलिक्युलवर एक्सप्लेन केला आपण. कंक्लुजन लिहिला, 3 पॉइंट लिहिला 3 मॉलिक्युलचे आणि कंक्लुजन खतम आहे. ओके, किती मार्क्स साठी विचारतं त्याला, 3 मार्क्स साठी बाळांनो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कसा आहे रे, इम्पॉर्टंट आहे. ओके, चला त्यानंतर बाळांनो सरफेस टेन्शन ऑन दी बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी संपला. त्यानंतर समोर पुन्हा 2 मार्क्सचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. इम्पॉर्टंट म्हटलं की समजून जायचं, सरांनी इम्पॉर्टंट म्हटलं तर याचे चान्सेस बहुत आहेत. ओके, विचारण्याचे बोर्ड एक्झाम मध्ये. चला बाळांनो, त्यानंतर आहे रे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. ओके, हो सर. चलो प्यारे बच्चो, तुम्हाला बी नाव आहे, ज्यांनी कोणी शिकलाय दुसरा चॅप्टर किंवा बघत असणार, नाही शिकलाय वेगळी गोष्ट आहे. चला चांगली गोष्ट आहे की आपल्याकडून शिकत आम्हाला प्राऊड फील होते कधी कधी स्वतःवर. ओके, व्हायलाच पाहिजे सर, तुम्हाला बी व्हायला पाहिजे, कारण तुम्ही माझ्याकडून शिकून राहिला. व्हेरी गुड सर. तिथं तिथं स्वतःचीच तारीफ सर. ओके, चला बाळांनो, त्यानंतर काय करायचं आहे लक्ष द्या. रिलेशन काढायचं आहे कोणाकोणामधला, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधला. बट सर सरफेस एनर्जी काय आहे आम्हाला तर माहितच नाही. सरफेस एनर्जी काय अभी ठीक करके देता. ओके, चला बाळांनो, तर बघा रे, बघा काय सांगायचं होतं तर सरफेस एनर्जी बाळांनो. बघा हा कोणता सरफेस आहे लिक्विडचा, हा जो वरचा सरफेस आहे कोणता सरफेस म्हटला आपण, फ्री सरफेस म्हटला होता. बघा हे जे लाईन आहे काय फ्री सरफेस होता हा लिक्विडचा. हे सर नो ऍक्च्युली असाच राहणार, बट आपण त्याला समजण्यासाठी मी तिथे लाईन काढत होतो. ओके, चला बाळांनो, तर लिक्विडचा फ्री सरफेस दिसत आहे, जो वरचा पोर्शन आहे जो एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहणार त्याला काढणार फ्री सरफेस. तर फ्री सरफेसवर मॉलिक्यूल आहेत की नाही आहेत, हो सर आहेत. बघा इथे मॉलिक्यूल राहणार ना लिक्विडचे फ्री सरफेसवर.
तर लिक्विडच्या फ्री सरफेसवर किंवा लिक्विडच्या अपर सरफेसवर जे मॉलिक्यूल राहणार त्यांची जे एनर्जी राहणार त्याला कोणती एनर्जी म्हणणार? सरफेस एनर्जी. ओके, द एक्स्ट्रा अमाउंट ऑफ एनर्जी possessed by the molecules in the upper surface of the liquid that is called as a surface energy. कोणती एनर्जी बाळांनो? सरफेस एनर्जी. तर आपल्याला सरफेस टेन्शन तर माहितच आहे, सरफेस एनर्जी बी समजला की जे मॉलिक्यूल सरफेसवर राहतात बा त्यांची जी एनर्जी राहते त्याला आपण काय म्हणतो? सरफेस एनर्जी म्हणतो. म्हणजेच अप्पर सरफेसवर असलेल्या मॉलिक्यूलच्या एनर्जीला काय म्हणणार? सरफेस एनर्जी म्हणणार. तर सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधला काय काढायचं आपल्याला? रिलेशन काढायचं. चलो प्यारे बच्चो, 2 मार्क्स साठी इम्पॉर्टंट आणि हा एक्सपेरिमेंटवर आधारित असलेला क्वेश्चन आहे. ओके, चला बाळांनो काय करणार आहे? रिलेशन बिटवीन, इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ओके, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन and surface energy. ओके, चला बाळांनो आता काय करा? सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधला काय काढायचं आपल्याला? रिलेशन काढायचं. आणि इम्पॉर्टंट आहे. कसा रे? इम्पॉर्टंट आहे. किती मार्क्स साठी? तर 2 मार्क्स साठी इम्पॉर्टंट आहे. तर काय करणार बाळांनो? काय करायचं? तुम्ही वायर घ्यायचा, एक वायर तुम्ही घ्यायचा नाही, मी सांगून राहिलो, घेतल्या बी तरी तुम्हाला दिसणार. ओके, तर एक वायरची फ्रेम बनवायची अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे वायरला तुम्ही काय करणार? तर रेक्टँग्युलर शेप मध्ये एक फ्रेम बनवणार वायरची आणि दुसरा वायरचा तुकडा घेणार, त्याची लेंथ एवढी राहणार आणि त्याला काय करणार? तर 2 होल सारखा बनवून इथे टाकणार. टाकले का? अशा प्रकारे हा वायरचा तुकडा आहे का? चलो प्यारे बच्चो समजून सांगतो. ठीक आहे, चला टाकला. आता बाळांनो काय केलंय? तर या फ्रेमला नाव बी देऊन देऊन आपण. रेक्टँग्युलर फ्रेम आहे वायरची. सर नो? हो सर, आहे तर सही, दिसून बी राहिली आहे सर. ओके, तर बाळांनो याला नाव देतो, या फ्रेमला, रेक्टँग्युलर फ्रेमला नाव देतो ABCD. ABCD नावाची काय आहे? वायरची एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे समजा, ज्याच्यामध्ये बाळांनो जे BC साइड दिसत आहे तुम्हाला, BC साइड दिसत असेल तर जे BC साइड आहे ते काय राहणार? फ्रीली मुव्हेबल राहणार. म्हणजे हलकासा बी फोर्स लागला तर इकडे जाऊ शकते किंवा इकडे खेचला तर इकडे येऊ शकते. म्हणजे BC साइड कशी आहे? फ्रीली मुव्हेबल आहे, म्हणून त्याला इथे आपण असे होल करून टाकलाय. सर नो? हो सर. वायरला काय केलं? 2 होल सारखे रिंग सारखे बनवले आणि त्याला टाकला फ्रेम मध्ये. ओके, चला बाळांनो अशा प्रकारे आपण घेतला. आता काय करायचं आहे? तर याला पकडायचं. इथं पकडल्या का? पहिले शॅम्पूचा पाणी बनवला. शॅम्पूच्या पाण्यामध्ये बाळांनो याला पकडायचं, असं ना फ्रेमला असा ठेवायचा, न काढायचा. काय दिसते रे? तर बाळांनो हा जो भाग आहे ना, हवाला भाग, याच्यावर बघा शॅम्पूच्या पाण्यामुळे बलून किंवा तो बबल सारखा बनते की नाही बनते? हो सर, बनते सर. ओके, तर बाळांनो काय बनले रे? फिल्म बनते. सोप सोल्युशनची काय बनणार? याच्यावर फिल्म बनणार. ओके, चला बाळांनो आता समोर बघायचं आहे. तर काय झालं रे? जेव्हा आपण या रेक्टँग्युलर फ्रेमला, ABCD नावाच्या रेक्टँग्युलर वायरच्या फ्रेमला सोप सोल्युशन मध्ये डुबवला आणि काढला, तेव्हा जे ABCD फ्रेम होती याच्यावर काय बनला? सोप सोल्युशनची एक सरफेस फिल्म बनली. ओके, आता हे जे सरफेस फिल्म असणार याच्यामध्ये काय होते रे? तर ते सगळीकडे बघा काय करणार? तर स्वतःचा एरिया कमी करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे जे सरफेस फिल्म बनलेली आहे ना लिक्विडची किंवा सोप सोल्युशनची, ओके, किंवा शॅम्पूच्या पाण्याची सरफेस फिल्म बनते, बघितलंय का? मग तुम्ही ते बलून उडवलं मेल्यामध्ये गेलं, बलून उडते काय यात ते, तर तशाच प्रकारे बाळांनो इथे काय बनणार? एक फिल्म बनणार. याला जर फुकला ना, केल्या का असा कधी? मग बलून बनते तो किंवा उडते असा, यासर ना. तर हे काय आहे? सोप सोल्युशनची फिल्म बनलेली आहे ABCD साइडवर. ओके, बट बाळांनो BC साइड कशी होती? फ्रीली मुव्हेबल होती. AB, AD आणि DC फ्रीली मुव्हेबल आहेत का? नाही. ते हलू शकते का? नाही. अशा प्रकारची आहे बाळांनो. ठीक आहे, तर होणार काय? हे जे फिल्म आहे सगळ्या डायरेक्शन मधून फोर्स लावणार स्वतःचा एरिया कमी करण्यासाठी. ओके, तर AB साइड वर लावला तर AB साइड अंदर जाणार आहे का? नाही. AD वर लावला हा जाणार आहे का? नाही. काऊन तर फ्रीली मुव्हेबल आहेच नाही. DC जो आहे तो जाणार आहे का? नाही. मग फ्रीली मुव्हेबल कोण आहे? तर BC साइड फ्रीली मुव्हेबल होते आणि ते काय होणार? तर या फोर्समुळे, या फोर्समुळे काय होणार? तर इकडे सरकणार, म्हणजे डिस्प्लेस होणार. तर कुठे आली बघा आता? कुठे आली रे? तर जे BC साइड होती ते आली B', C' ठिकाणी आली. किती डिस्प्लेसमेंट झाला? C पासून C' चा, तर DX म्हणजे छोटा डिस्प्लेसमेंट झाला समजा. आणि या साइडची जी लेंथ होती त्याला म्हणतो रे L होती. L म्हणजे काय? तर लेंथ ऑफ साइड BC आहे. चला बाळांनो आता करायचं काय आहे? तर एवढा समजला असेल तर समोर लक्ष द्या. कन्सिडर करायचं. कन्सिडर ए रेक्टँग्युलर, ओके,
रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर, फ्रेम ऑफ वायर, ठीक है, ए बी सी डी, ए बी सी डी हॅव्हिंग 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 साइड कोणती रे, बीसी, बीसी कशी आहे, इज फ्रीली मुवेबल, फ्रीली मुवेबल, ओके. चला साइड बीसी कशा तर फ्रीली मुवेबल आहे आणि कन्सिडर आपण हेच केलेलं आहे. ओके, आता काय करणार बनवतो लक्ष द्या. ओके चलो प्यारे बच्चो, लेट लेट डीएक्स म्हणजे काय रे, डिस्प्लेसमेंट ऑफ साइड बीसी आहे कुठपासून तर बी पासून किंवा बीसी पासून सी बी डॅश, बीसी पासून तर बी डॅश सी डॅश पर्यंत डिस्प्लेसमेंट किती होत आहे, डीएक्स होता है. तर डीएक्स विथ द डिस्प्लेसमेंट ऑफ साइड बीसी. एफ म्हणजे काय रे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आहे. या जो फिल्म बनली होती ना, फिल्मच्या सरफेस टेन्शन मुळे लागणारा फोर्स म्हणजे एफ फोर्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बाळांनो टी म्हणजे काय होणार तर सरफेस टेन्शन होणार कोणाचं, या फिल्मचा. ओके चला नाव बाळांनो आता होत काय रे तर वी नो दॅट, आपल्याला काय माहित आहे, वी नो दॅट. चलो प्यारे बच्चो, आपल्याला माहिती आहे रे की सरफेस टेन्शन कोणासाठी, सोप सोल्युशन मध्ये डुबवला होता तर सोप सोल्युशनचा सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला किती असते रे, फोर्स अपॉन ट्वाइस एल. यस और नो बाळांनो, बघा एफ अपॉन ट्वाइस एल सरफेस टेन्शनचे डेफिनेशन सांगून त्या फॉर्म्युला लिहिला होता. सोप सोल्युशन साठी अर्धा असते म्हणून सरफेस टेन्शन. ओके चला बाळा, होता देअरफॉर फोर्स इज इक्वल टू काय होणार रे, मग फोर्स इज इक्वल टू काय होणार बोला ना, ट्वाइस एल ला इकडे ना तर काय होणार टी इंटू ट्वाइस एल म्हणजे फोर्स झाला. इक्वेशन नंबर 1 म्हणा. अगेन बाळांनो आता होत काय की या फोर्स मुळे बघा या साइड वर हा फोर्स लागत आहे, एफ फोर्स लागत आहे. एफ फोर्स मुळे साइड बीसी जे होती ते कुठे आली रे, बी डॅश सी डॅश वर आली. किती डिस्प्लेसमेंट झाला तर डीएक्स डिस्प्लेसमेंट झाला, म्हणजे छोटा डिस्प्लेसमेंट झाला साइड बीसीचा. ओके आता मला काय करायचं आहे बघा रे, तर बघा साइड जे बीसी होती ते बी डॅश सी डॅश वर गेले, म्हणजे फिल्मचा एरिया चेंज झाला. मला काय करायचंय, त्याला इकडे खिचायचं आहे. मी काय करतो आता बी डॅश सी डॅश ला इकडे खिचत आहो, आपल्या हाताने खिचू शकता. ओके कारण हे फ्रीली मुव्हेबल आहे. खिचलो इकडे तर कुठे आणणार मी, बीसी त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर आणायचं आहे. तर मला सांगा रे, यावर तिकडे एफ फोर्स लागत आहे, मला त्याला इकडे याच्या ओरिजिनल पोझिशनवर आहे. या एफ फोर्स मुळे साइड हे जे होते बी डॅश सी डॅश पोझिशनवर आले. पण मॅडम मला त्याला इथे आणायचं आहे, तर किती फोर्स लागेल, जेवढा फोर्स तिकडे लागला तेवढाच फोर्स जर मी इकडे लावला तर काय होणार, ते आपल्या ओरिजिनल पोझिशन येणार, म्हणजे बीसी पोझिशन येणार. येणार की नाही येणार, तर मी फोर्स लावतो समजा इकडे खिचला ओरिजिनल पोझिशन, मी काय केलं त्याच्यावर वर्क केला. तर वर्क रिक्वायर्ड टू ब्रिंग दी साइड बीसी किंवा बी डॅश सी डॅश टू दे इट्स ओरिजिनल पोझिशन बीसी, म्हणजे बी डॅश सी डॅश ला किंवा द वर्क रिक्वायर्ड टू ब्रिंग कोणती साइड रे, साइड बी डॅश सी डॅश टू इट्स ओरिजिनल पोझिशन इज गिवन बाय. वर्कचा फॉर्म्युला काय असतो रे, तर छोटा वर्क घेणार. काऊन तर बाळांनो बी डॅश सी डॅश पासून डिस्प्लेसमेंट किती झाला होता, छोटा. डीएक्स डिस्प्लेसमेंट जर झाला असेल तर वर्क बी कसा राहणार, डीडब्ल्यू राहणार. काऊन तर छोटा डिस्प्लेसमेंट असेल तर वर्क बी किती राहणार, छोटा राहणार. ओके तर डीडब्ल्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो रे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नाव ऐकलंय का बाळांनो, वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट होते. फोर्स किती लावणार मी तिकडे, जेवढा इकडे लागला होता तेवढाच तिकडे लावणार. तर काय होणार, किती फोर्स लावला होता इकडे, तर बघा टी इंटू ट्वाइस एल. तर डीडब्ल्यू इज इक्वल टू काय होणार, मग फोर्सच्या ठिकाणी काय लिहिणार, टी इंटू ट्वाइस एल इंटू काय बाळांनो डीएक्स. ट्वाइस एल इंटू डीएक्स म्हणजे काय होणार, तर एरिया चेंज होता आणि चेंज इन एरिया म्हणजे हा एवढा, हा जो एवढा पोर्शन आहे ना, हा चेंज इन एरिया म्हणजे डीए म्हणतो याला. तर ट्वाइस एल म्हणजे काय रे, लेंथ डबल असते सोप सोल्युशन साठी वाढत होतं. ट्वाइस एल इंटू डीएक्स, लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे काय होणार, या रेक्टँग्युलर हा जो चेंज झालेला एरिया, डीएक्स म्हणजे याची ब्रीथ झाली आणि लेंथ म्हणजे हे आहे, तर लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे काय झालं, याच्या चेंज इन एरिया झाला. तर बाळांनो डीडब्ल्यू इज इक्वल टू बघा इथे लिहितो, देअरफॉर डीडब्ल्यू इज इक्वल टू काय होणार आहे, डीडब्ल्यू इज इक्वल टू तर सरफेस टेन्शन जसं जसं ट्वाइस एल इंटू डीएक्स म्हणजे चेंज इन एरिया, तर टी इंटू काय झाला, चेंज इन एरियाला डीए म्हणतो, स्मॉल चेंज इन एरिया आहे. ओके दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी कॉल्ड एज ए सरफेस एनर्जी. देअरफॉर दिस वर्क डन लिहितो बाळांनो तुमच्यासाठी, दिस वर्क डन इज stored in the form of कोणती एनर्जी रे, पोटेन्शियल एनर्जी कॉल्ड एज कोणती एनर्जी, तर सरफेस एनर्जी. देअरफॉर डीडब्ल्यू म्हणजेच काय झाले मग, सरफेस एनर्जी. काऊन तर हा वर्क म्हणजेच काय झालेला आहे, एनर्जी आहे बाळांनो, वर्क म्हणजे एनर्जी होते. ओके बाळांनो तर वर्क म्हणजेच काय झालेलं आहे, सरफेस एनर्जी इज इक्वल टू काय आहे, तर टी म्हणजे सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया, आणि बाळांनो हा काय आहे, तर सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधला काय काढला आपण, रिलेशन काढला. कायला
सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. राहील का लक्षात? बाळांनो हा काय आहे रिलेशन आहे. किती मार्क्स साठी विचारतात याला? 2 मार्क्स साठी विचारतात. एकदम सोपी आहे, काहीच कठीण नाही. बघा पहिलं इक्वेशन आहे, दुसरा काय केलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये हा ठेवला आणि हाच मिळालेला आहे, कारण काय हा म्हणजे हा होतो. सर नो चलो प्यारे बच्चो, हा 2 मार्क्स साठी इम्पॉर्टंट होता. अशा प्रकारे आज आपण या लेक्चर मध्ये 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितले आहेत आणि काही छोट्या छोट्या डेफिनेशन्स बघितले आहेत. ओके चला, याच्या नोट्स जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकणार, त्यावर जायचं, नोट्स पण मिळणार. बट बाळांनो तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे तर सगळ्यात आधी व्हिडिओला बघायचं, समजायचा, समजल्यानंतर बाळांनो नोट्स वाचायच्या, टॉपिक क्लिअरच होऊन जाईल, गॅरंटी आपली. ओके चला, थँक्यू सो मच.